नमस्कार. आपलं इंटिग्रेशनचं दुसरं लेक्चर आहे. आपण बेसिक बघितलं. खरं तर आज एक्झाम्पल पासूनच आपला चॅप्टर नवीन सुरू होतोय म्हणायला काही हरकत नाही. इंटिग्रेशन तर इंटिग्रेशनचे फक्त फॉर्म्युले पाठ केलं की इंटिग्रेशन फार सोपं आहे. तर आता बघा, याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आपण बघूया. त्याचे ते फॉर्म्युले कुठले वापरले ते पण मी सांगणार आहे. तर दोन फॉर्म्युले आपण कुठले वापरणार ते मी आधी सांगतो. तर आपल्याला हा एक फॉर्म्युला इंटिग्रेशनचा लक्षात ठेवावा लागेल. एक्स रेज टू एन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. हा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे, एक्स रेज टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन. तर अशा टाईपमधल्या फंक्शनचं इंटिग्रेशन असं असतं. हा एक फॉर्म्युला आपण इथं वापरणार आहे. आणि दुसरा फॉर्म्युला कुठला वापरणार आहे एक्झाम्पलमध्ये, ए रेज टू एक्स इन टू डी एक्स. म्हणजे ए रेज टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्याचं जे इंटिग्रेशन असतं ते कसं असतं, ए रेज टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए. तर हे दोन फॉर्म्युला माहीत असलं की हे एक्झाम्पल सुटतं. आता हे झालं इंटिग्रेशन. आवाज ऐकू येतोय ना? ऐश्वर्याला आवाज ऐकू येतो का? कमेंटमध्ये सांगा बरं. तर इंटिग्रेशन फार डेरिव्हेटिव्हपेक्षा इंटिग्रेशन सोपं आहे. डेरिव्हेटिव्हपेक्षा इंटिग्रेशन हा सोपा आहे. येतोय हा. आता हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्ही आधी फॉर्म्युला थोडेसे रीड करून घ्या. फॉर्म्युले कळले की डेरिव्हेटिव्हपेक्षा इंटिग्रेशन कसाही सोपा आहे. आता म्हणजे जर हा इंटिग्रेशन घेतल्यानंतर पुढे आहे प्लस सी. तर आपण काय करतो, इंटिग्रेशन घेतलं की प्लस सी ऍड करतो. लक्षात ह्याच्यामध्ये प्लस सी आपण ऍड करतो. ते इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशन घेतलं की प्लस सी ऍड करा, एवढं एक लक्षात ठेवा. ओके, आता हे झालं. आणि आता बघूया, सोडूया. चला आपण काय करूया, एक्झाम्पल सोडूया. आता पहिलं काम आपल्याला, इथं पहिला रूल कुठला वापरायचा बघा. हे जे इंटिग्रेशन आहे, आपल्याकडे काल एक थेरम बघितला आपण. इथं एफ ऑफ एक्स आहे, इथं जी ऑफ एक्स आहे विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आहे. आता आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. हे इंटिग्रेशन सिम्बॉल आतमध्ये लावू, डी एक्स आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे काय होईल, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स प्लस परत हे इंटिग्रेशन सिम्बॉल आतमध्ये मल्टिप्लाय करू, हे डी एक्स आतमध्ये मल्टिप्लाय करू. म्हणजे इंटिग्रेशन जी ऑफ एक्स डी एक्स. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला इथं आपण वापरूया. म्हणजे आपलं एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स क्यूब आहे आता इथं, आणि जी ऑफ एक्स म्हणजे 3 आता इथे काय करायचं बघा. मग ह्या इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, या डी एक्स आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. केलं ही पहिली स्टेप आली बघा. परत हे इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, या डी एक्स आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. ह्याला झाली दुसरी स्टेप आली. ओके, झाला आपला फॉर्म्युलाच तयार झाला, डायरेक्ट फॉर्म्युला तयार झाला. मग आपल्याकडे एक्स क्यूबचा फॉर्म्युला आहे, आत्ताच बघितला आपण. एक्स रेज टू एन नुसार काय आपल्याकडे एक्स क्यूबचा फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू डी एक्स काय असतं, एक्स रेज टू एन प्लस वन म्हणजे 3 + 1 डिवायडेड बाय एन प्लस वन म्हणजे 3 + 1 काय असते इथं, प्लस सी येतं. आता ह्याचं उत्तर किती आलं, एक्स रेज टू 4 डिवायडेड बाय 4 प्लस सी आलं. ओके, एवढं उत्तर आलं याचं. हे असं उत्तर येणार आहे. मग आता इथं प्लस सी, इथं ह्याचं पण प्लस सी, ह्याचं पण प्लस सी. सी प्लस सी काहीतरी कॉन्स्टंट येणार आहे. आपण समजा हे सी डॅश घेतलं तर सीच येणार आहे. कॉन्स्टंटच काय देणार, त्याला आपण कॉन्स्टंट एक घेतो. दोन सी प्लस आपण ऍड करण्यापेक्षा काय करूया, एकदाच आपण सी ऍड करूया, असं गृहीत धरते त्या ठिकाणी. ओके, तर हे झालं तुमचं पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन. म्हणजे काय आलं आपल्या पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन, ह्याचं इंटिग्रेशन आपलं एवढं आलं. आता ह्याचं इंटिग्रेशन 3 डी एक्स काय येईल, तर आपल्याला माहित आहे इंटिग्रेशन ए रेज टू एक्स इंटू डी एक्स इंटिग्रेशन आपल्याला माहित आहे, ए रेज टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए. म्हणजे ह्याचं काय येईल, 3 डिवायडेड बाय लॉग 3 झालं. आणि एक लक्षात ठेवायचं, सगळं इंटिग्रेशन घेऊन झालं की प्लस सी ऍड करायचं. मला लक्षात. तर हे दोन्हीची इंटिग्रेशन घेतली प्लस सी आपण ऍड केलं, झालं पहिल्याचं उत्तर. पहिलं एक्झाम्पल झालं, संपलं आपलं. आता एक एक्झाम्पल घेतलं की थोडं सारखी कमी कळेल, पण आता तुम्हाला हळूहळू जशी एक्झाम्पल होतील तसं जास्त कळत जाईल बघा. आता आपलं हे एक्झाम्पल सोडवायचं. हे एक्झाम्पल पहिली स्टेप काय आपल्याकडं, तर हे इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय करणे, ह्याला डीएक्स ने करून मल्टिप्लाय करणे. हे इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय करणे, डीएक्स ने करून मल्टिप्लाय करणे. हे इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय करणे, डीएक्स ने करून मल्टिप्लाय करणे. ही पहिली स्टेप आपली. बघा पहिली गिवन लिहिलं, आय इज इक्वल टू गिवन घ्यायचं. घेतलं हे गिवन, पहिलं गिवन लिहिलं आपण. मग काय करायचं, मल्टिप्लाय करून घ्या, हे आतमध्ये मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन आतमध्ये लावा, झालं इथं. परत ह्या इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय करा, डीएक्स आतमध्ये मल्टिप्लाय करा, झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप पण सेम तशीच केली. ओके, इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता बघा, तुम्हाला ह्याचं घ्यायचं इंटिग्रेशन, ह्याचं पण इंटिग्रेशन घेण्यासारखं तयार करून घ्यायचं. पहिल्यांदा आपण साइन एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ शकतो. काय साइन एक्सचं इंटिग्रेशन, मायनस कॉस एक्स असतं. हे जे इंटिग्रेशन घेता येते, चला ह्याच राहू द्या.
आता 1/x पण आपण डायरेक्ट इंटिग्रेशन घेतो. स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे काय असतं, लॉग एक्स असतं. तर ह्याचं पण घेता येते आपल्याला. आता घेता कोणाचं येत नाही इंटिग्रेशन डायरेक्ट, तर ह्याचं घेता येत नाही. थोडंसं आपण व्यवस्थित मांडून घेऊ. आता ही कशी मांडणी केली बघा, आपल्याला असं दिली, आता ह्याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं. मग आता डायरेक्ट असं घेता येत नाही, म्हणून आपण काय करूया थोडंसं बघा ह्याची ॲडजस्टमेंट कशी केली आपण. म्हणजे 1/³ आहे खाली, 1/ काय आहे, क्यूब रूट आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, तर 1/³ आहे म्हणजे, तर आपल्याला असं करावं लागेल, ह्याचीच मांडणी करताना आपल्याला असं करावं लागेल 1/x⁻⁴ बरोबर. 1/x⁻⁴ म्हणजे काय होईल, x⁻⁻⁴ होईल. हे वर गेल्यानंतर हे जर वरती गेलं तर काय होईल, x⁻⁻⁴ होईल. म्हणून डायरेक्ट 1/√⁴x जे आहे त्या जागेला मी एवढं लिहू शकतो. बरोबर. हे सोपं केलं आपल्याला, इंटिग्रेशन घ्यायला सोपं होतंय. म्हणून आपण काय केलं ह्या ठिकाणी, ह्याच्यासाठी काय म्हणलं आपण, एवढं म्हणलं. हे सोडवून झालं, इथपर्यंत आपली स्टेप आली. मग आता साइन एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्ट फॉर्म्युला -cos x. तर डेरिव्हेटिव्ह कसं असतं, डेरिव्हेटिव्ह साईनचं कॉस असतं, परंतु इंटिग्रेशन साईनचं -cos असतं. हे उलट असतं, लक्षात ठेवा. तर इंटिग्रेशन sin x काय आलं, -cos x. तुमचं हे पाठच लागतं, त्याला काय पर्याय नाही. आणि इंटिग्रेशन डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन 1/x log x डायरेक्ट फॉर्म्युला आहे. तर इथं तर स्टेप डायरेक्टच झाले. आता राहिली ही स्टेप. आपला आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला, कुठला फॉर्म्युला बघितला, x⁻n dx. काय असतं याचं इंटिग्रेशन, x⁻n+1 / n+1, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. मग आता n म्हणजे कोण आपल्याकडे, n म्हणजे 1/3 आहे, कॉन्स्टंट आहे, काही असो त्याची काही देणे घेणं नाही आपल्याला. तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. बघा मग कसं येईल इथं. आता आपण काय करूया, ह्याचं इंटिग्रेशन घेऊया. म्हणजे कसं बघा, x⁻⁻⁴ इंटू dx ह्या टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. बघा कसं करणार मग तुम्ही, पहिलं काय, x⁻⁻⁴+1 डिवायडेड बाय काय, -1/3+1. ओके, हे सोडवून घ्या. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतं. तर त्याचं कॅल्क्युलेशन केलं किती येईल बघा, x⁻1 - 1/3 करू, आणि खाली पण 1 - 1/3, थोडंसं प्लस मायनस आलं, इकडलं इकडे मांडलं आपण. मग आता हे कॅल्क्युलेशन करा, 1 - 1/3 किती येईल बघा, 3 - 1 म्हणजे 2/3. किती येईल, 2/3. म्हणजे वरती किती येणार आहे इथं, 2/3, आणि खाली पण किती येणार आहे इथं, 2/3 येणार आहे. ओके, तर आपण असं या ठिकाणी मांडून घेतलं. मग इथं बघा ह्याचं कॅल्क्युलेशन हे सोडवलं, वरती 2/3 आलं, इथं 2/3 आलं. झालं, तुमचं इंटिग्रेशन संपलं. किती सोपं आहे बघा, फक्त तुमचे फॉर्म्युले पाठ लागतात डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनला, दुसरं काय लागत नाही. ह्याच्याएवढं सोपं काय नाही. तर हे दोन्ही एक्झाम्पल कळले का सगळ्यांना, ऐश्वर्या? येस नो सांगा पटकन, नसेल तर रिपीट घेतो मी. कळलं काय, दोन्हीचं इंटिग्रेशन घेतलं का, कळलं काय? येस, ओके. आता मग बघा ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, हे सगळं ह्याचं इंटिग्रेशन घेतलं, ह्याचं इंटिग्रेशन घेतलं, शेवटी फक्त प्लस ॲड करायचं. ही कॉन्स्टंट इंटिग्रेशन कॉन्स्टंट ॲड करायचं असतो, हे लक्षात ठेवा फक्त. ह्याला महत्त्व आहे. जर हे तुम्ही इंटिग्रेशन कॉन्स्टंट ॲड केलं, तुमचा 1 मार्क जाऊ शकतो थेरीला. त्यामुळे तुम्ही काय करा, हे शक्यतो काळजी घ्या, इंटिग्रेशन घेऊन झालं की प्लस ॲड करेन. आता यामध्ये काय डिव्हिजन रूल वगैरे नाही बरं, काही सोपं आहे सगळं. बघा थोडी ह्यात ॲडजस्टमेंट करावं लागते. इंटिग्रेशनमध्ये ॲडजस्टमेंट, डिव्हिजन रूल नाही इंटिग्रेशनमध्ये, पण काय करावं लागतं बघा. आता तुम्हाला इथं √x+1 दिले, आणि खाली काय दिले, x+√x दिले. थोडंसं डोकं लढवावं लागतं इथं. बघा कसं कॅन्सल होतं लगेच. काय केलं बघा इथं, हेच आपण सोडवावं लागलं. हे गिवन घेतलं, इंटिग्रेशन i = आपण हे घेतलं गिवन. आता हे सोडवायचं कसं बघा, थोडीशी ॲडजस्टमेंट आहेत. तुम्हाला हे माहीत असेल, काय माहीत आहे बघा. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे बघा, तर 1 मिनिट लक्ष द्या. आता बघा, हे सोडवायसाठी आपल्याला काय करावं लागतं, ह्यात एकच कन्सेप्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणजे कुठला तो बघा, आपण एक्सच्या जाग्याला √x इंटू √x लिहू शकतो, हे तुम्हाला कळायला पाहिजे. एक्स म्हणजेच काय असतं, √x इंटू √x. कसं बघा तुम्हाला ते पण सांगतो. एक्सच्या डोक्यावर काय नाही म्हणजे 1 असतं, बरोबर. एक्स याच्या डोक्यावर 1 आहे. आता √x म्हणजे काय असतं, एक्सच्या डोक्यावर 1/2 असतं, आणि इथे एक्सच्या डोक्यावर 1/2 असतं, √x म्हणजे. मग आता त्यांचा बेस 1 आहे, म्हणजे काय, एकदा एक्स घ्यायचं, घातांकाची बेरीज करायची, एक्सपोनेंटची 1/2 + 1/2, ह्या दोन्हीची ॲडिशन होते. म्हणजे काय झालं, x⁻½ आणि हाफ किती झालं, 1/2 म्हणजे 1 झालं, म्हणजे x⁻1. म्हणजे ह्यातून एक आपल्याला कळालं की √x जागेला मी √x इंटू √x लिहू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लागणार आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी. एक्सच्या जागेला काय लिहिता येतं, √x इंटू √x. ही कन्सेप्ट खूप महत्त्वाचं आहे, आपल्या डेरिव्हेटिव्हमध्ये पण बऱ्याच वेळेला गेलेला
आहे. किंवा कधी कधी आपण असं पण लिहितो बघा, 2च्या जागेला आपण √2 × √2 लिहितो. म्हणजे हे लक्षात ठेवा, खूप बेसिक कन्सेप्ट आहे आणि महत्वाचं आहे. इथं थोडक्यात nच्या जागेला √n × √n असं लिहू शकतो. म्हणजे लक्षात कुठलाही नंबर असू त्यामध्ये प्लस मायनस काय अडचण नाही. तसंच हाच एवढ्यात विशेष आहे, दुसरे काय विशेष नाही. मग आता इथं लक्षात आहे थोडंसं. हां, मग आपण काय केलं, इंटिग्रेशन ॲज इट इज घेतलं. हे √x ला √x आहे असं, इथं +1 आहे असं. ह्याच्या जागेला मला काय लिहिता येईल आता, √x × √x बरोबर, प्लस काय √x इंटू काय dx. ओके, चलो पुढं. आता या खाली डिनॉमिनेटरला जर आलं तर ह्याच्यातनं काय कॉमन निघाल, काय कॉमन निघाल ह्याच्यामधनं, √x कॉमन निघाल. वर तर आपल्याकडे ऑलरेडी आहेच, √x + 1 आहे. मी काय करतो, वरचं √x + 1 आहे फक्त 1 + √x मानतो, उलट करून मानतो, काय अडचण येत नाही. झालं. खाली खाली इथला एक √x कॉमन काढून इथला एक √x कॉमन काढून, √x कॉमन काढला, आतमध्ये कंसामध्ये काय राहील, ब्रॅकेटमध्ये √x + 1 असं राहील. बरोबर आहे का. मग आता इथे इथं पण 1 + √x आलं, इथं पण 1 + √x आलं लक्षात, किंवा 1 + √x उलट सुट लिहिलं तर चालतं, काय नाही. मग आता इथं dx ला dx पुढे आहे असं आहे, म्हणजे काय आलं, इंटिग्रेशन 1/√x आलं. काय आलं, इंटू काय आलं dx. कळलं, आलं इथपर्यंत. म्हणजे 1/√x × dx आलं. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. म्हणजे काहीच केलं नाही, फक्त एक ॲडजस्टमेंट केली. इंटिग्रेशन घेतलंच नाही आपण. इंटिग्रेशन कुठे घेतलं, इंटिग्रेशन चॅप्टर अवघड नाही. तुमचं बेसिक जर नसेल तर इंटिग्रेशन अवघड असतं. इंटिग्रेशन कुठे घेतलं आपण, इंटिग्रेशनचा फक्त एक फॉर्म्युला आहे. इथून इथपर्यंत आपण एक्झाम्पल जे सोडत आलं ते बेसिक आहे. इंटिग्रेशन घेतलं कुठं, इंटिग्रेशन अवघड जात नाही मुलांनी. इंटिग्रेशन मधले जे काही बेसिक कन्सेप्ट असतात ते बेसिक जर येत नसेल तर इंटिग्रेशन येत नाही. इंटिग्रेशनला काय डायरेक्ट फॉर्म्युला आहे तेवढा, इंटिग्रेशन कुठं अवघड आहे. आता बघा, आता इथं आपल्याला इंटिग्रेशन वापरायचं, खरं इंटिग्रेशन इथं आहे आपलं. मग आता बघा इथं हे तुम्हाला सोडवायचे, इथं कसं सोडवलं बघा. तर आपण 2ची इथं ॲडजस्टमेंट केली, तर इंटिग्रेशन 1/2√x चं उत्तर असतं √x. हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्हाला असं सोडवायला प्रॉब्लेम वाटत असेल तर मग असं करायचं. आता हे 1/√x आहे ते x/1/2 इथं लिहिणार आपण, बरोबर आहे. इथं dx लिहिणार, हे वरती जाणार, म्हणजे काय होणार, x⁻⁻1/2 × dx होणार. म्हणजे परत काय होणार, इंटिग्रेशन घेतलं x⁻⁻1/2 + 1 इथं -1/2 + 1, म्हणजे पुढं काय, ह्याचं उत्तर किती आलं, हाफ. म्हणजे काय होईल, x⁻, ही सोडवलं की उत्तर हाफ येतं, 1/2 येईल, खाली पण 1/2 येईल. म्हणजे काय होईल, हे उलटून गुणले 2 वर जाईल, म्हणजे काय होईल, 2 × x⁻1/2 असं होऊन जाईल. म्हणजे काय येईल, 2√x उत्तर येऊन जाईल, प्लस, आणि इंटिग्रेशनचं प्लस आलं का तेवढंच उत्तर. असं बी येतं तेवढंच, चुकत नाही इथं. मग आता तुम्हाला इथं डायरेक्ट का लिहिलं असं, पण इथं काही टेप तुम्हाला डायरेक्ट परत कॅल्क्युलेशन वाढत गेलं, मोठी एक्झाम्पल आली, हे नाही पुढे नेहमी लक्षात ठेवायचं. मला सांगा, डेरिव्हेटिव्ह काय असतं √x, डेरिव्हेटिव्ह काय असतं √x डेरिव्हेटिव्ह काय असतं मला सांगा. रेशोला डेरिव्हेटिव्ह सांग मला √x डेरिव्हेटिव्ह. आता हे कन्फ्युजन होतं बरं का, फॉर्म्युलेशन डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकत्र असलं की प्रॉब्लेम होतो. मला √x डेरिव्हेटिव्ह सांगा, √x डेरिव्हेटिव्ह सांगा. तर 1/2√x इंटिग्रेशन असतं, बरोबर, 1/2√x. मी तुम्हाला काय सांगितलं, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकाचे काय असतं, अपोजिट असतं. जर √x इंटिग्रेशन हे येत असेल तर, सॉरी, √x डेरिव्हेटिव्ह हे येत असेल तर ह्याचं इंटिग्रेशन हे येतं, बरोबर आहे का. मग तुम्हाला हे 2 फक्त काय करावं लागेल, कॉन्स्टंट जे आहे ते ॲडजस्ट करावं लागतं, दुसरं काय नाही याच्यामध्ये. फरक काय नसतो एवढा फंक्शनमध्ये, 2 तेवढी ॲडजस्टमेंट तुम्हाला करावं लागेल. म्हणून इथं आपण 2ची काय करणार आहे, ॲडजस्टमेंट करणार आहे. जसं साधं सोपं बघा आणखी, sin x डेरिव्हेटिव्ह काय असतं, sin x डेरिव्हेटिव्ह काय असतं, sin x डेरिव्हेटिव्ह असतं cos x, बरोबर. मग मी जर cos x चं इंटिग्रेशन घेतलं तर किती येईल, cos x चं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मायनस असतं, काय येतं, sin x. हे लक्षात ठेवा, म्हणजे उलट सुलट असतं याच्यामध्ये. तसं इथं पण तेच होणार आहे, म्हणून आपण काय करतोय, इथं ॲडजस्टमेंट करतो. इथं 1/√x आहे का,
इथं आपण काय करणार, 2 न डिवाइड करणार, 2 न मल्टिप्लाय करणार, काय फरक पडत नाही. असं केलं, 2 काय इथं बाहेर राहिलं. आता ह्याचं इंटिग्रेशन तुम्ही ज्या वेळेला घ्याल त्यावेळेला सगळं सोडून इंटिग्रेशन म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे, काय डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे. तर ह्याचं इंटिग्रेशन घेतलं की रूट एक्स उत्तर येतं प्लस सी. किंवा तुम्हाला हे लय अवघड वाटत असेल कसं करायचं काय, डायरेक्ट आपल्या रेग्युलर मेथडनं मग काय करायचं, एक्स रिस्ट मायनस 1/2 असं सोडवत जायचे, वरती घ्यायचं सगळं तेवढं, तसं मी ते येणार आहे. दोन्हीपैकी कुठलंही वापरा, नो प्रॉब्लेम. आणि इंटिग्रेशन झालं सगळं की प्लस सी ॲड करायचं. झालं, समजलं असेल तर येस मग. चला पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण तिसरं. आता हे एक्झाम्पल सोपं आहे. आता हे एक्झाम्पल सोडवताना बघा, tan x प्लस कॉट एक्सचा स्क्वेअर. आपल्याकडे याचा बेसिक फॉर्म्युला कुठला आहे, ए प्लस बीचा काय आहे तर स्क्वेअर. चला सांगा काय असतं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तर याला म्हणा ए, याला म्हणा बी. चला वापरा फॉर्म्युला हा. तर हा फॉर्म्युला जर आपण इथं वापरला तर काय होईल, तर tan x प्लस कॉट एक्सचा स्क्वेअर होईल. करा काय झालं, एचा स्क्वेअर 2ab बीचा स्क्वेअर. ओके, इथपर्यंत ओके. परत काय होईल, तर tan x आणि कॉट एक्स एकमेकाला कॅन्सल होतं. हे मग बेसिक लागते. अजून आपण इंटिग्रेशन ह्यात वापरलंच नाही, इथपर्यंत इंटिग्रेशनचा काही संबंधच नाही. इथनं एवढं जे आहे ते बेसिक आहे, सगळं स्टेप सोडवत जाणं. हे ट्रिग्नोमेट्री मधला कन्सेप्ट आहे सगळं बरं का, तुम्हाला ट्रिग्नोमेट्री यायला पाहिजे. आता हे tan x हे एकमेकाला कॅन्सल कसं होतं, टॅन म्हणजे काय असतं, साइन एक्स बाय काय असतं, कॉस एक्स असतं. इंटू काय आपल्याकडे कॉट, कॉट म्हणजे काय असतं, कॉस एक्स बाय साइन एक्स असतं. मग साईनला साईन कॅन्सल, कॉसला कॉस कॅन्सल, म्हणजेच टॅनला कॉट जातं असं आपण म्हणतो. येतं लक्षात. म्हणून काय होतं, टॅन आणि कॉट एकमेकाला कॅन्सल झालं. इथं फक्त 2 राहील, इथं 2 राहील. परत टॅन स्क्वेअरसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तर कुठला फॉर्म्युला वापरला तर टॅन स्क्वेअरचा, तर आपल्याकडे हा रूल होता, सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. बरोबर. तर आपल्या व्हॅल्यू पाहिजे कशी आता, टॅनची व्हॅल्यू पाहिजे. मग टॅनला इकडे पाठवू, 1ला इकडे पाठवू, म्हणजे काय झालं, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इज इक्वल टू काय झालं, टॅन स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 झालं, कशाचा जागेला, टॅनच्या जागेला. म्हणून मी टॅन एक्स स्क्वेअरच्या जागेला एवढं लिहू शकतो. येतं लक्षात. टॅन एक्स स्क्वेअर जागेला मी सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहू शकतो. तसं लिहिलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे हे बेसिक आहे, हे ह्याचा इंटिग्रेशनचा काही संबंध नाही. ह्याच्यावरून हे येतं, हे बेसिकमध्ये येतं. हे 2ला 2 झालं. कॉट स्क्वेअर एक्सचा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तसं या ठिकाणी आपण लिहिलं. कसं, तर आपल्याकडे रूल आहे काय, 10वीमध्ये झालं आहे, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 असतं. आपल्याला व्हॅल्यू इथे कशाची पाहिजे, कॉटची व्हॅल्यू पाहिजे. मग या कॉटला इकडे पाठवू, 1ला इकडे घेऊ, म्हणजे काय होईल, कोसेक स्क्वेअर एक्स हे प्लस 1 आहे, इकडे आल्यावर मायनस 1. हे कॉट प्लस आहे, इकडे आल्यावर काय झालं, कॉट मायनस आहे, इकडे आल्यावर काय झालं, प्लस झालं. म्हणजे कॉट स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 मिळालं. ओके. तर तसं या ठिकाणी आपण 2 कन्सेप्ट वापरले. यामध्ये ट्रिग्नोमेट्रीमधले फॉर्म्युले तुम्हाला आवश्यक आहे. तर कॉट स्क्वेअर एक्स जागेला आपण काय लिहू शकतो, एवढं लिहू शकतो. मग आता यात कॅन्सल होऊन जाईल, काय कॅन्सल होते बघूया. चलो, तर बघा इथं -1 आहे, इथं -1 आहे. -1 किती होतं, -2 होतं. बरोबर आहे का. मग इथं -2 उत्तर आलं. हे -1चं आणि ह्या -1चं -2 झालं, आणि इथलं +2 एकामेकाला काय झालं, कॅन्सल झालं सगळं. बरोबर आहे का. हे सगळं एकामेकाला काय झालेलं या ठिकाणी, कॅन्सल झालेलं. पुढं काय करायचं बघा. आता हे काय झालं एकामेकाला, इथलं -1 -1 हे -1 +2ला काय झालं, कॅन्सल झालं दोन्ही. ओके, इथपर्यंत ओके. आता राहिले काय खाली, हे सगळं कॅन्सल झाल्यानंतर तर उरलं आपलं एवढंच. तर आता इंटिग्रेशन इथनं चालू झालं खरं, हे आधी बेसिकच होतं सगळं. मग आता काय करायचं, हे इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय करा, हे इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय करा, हे इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय करा, dx ने मल्टिप्लाय करा. हे झालं असं, हे झालं असं. ओके, झालं. तर असं झालं. ओके. आता सेक स्क्वेअर एक्स हे जे आहे आपल्याकडे इथं. ओके, तर सेक स्क्वेअर एक्स ह्याचं जे आहे ते इंटिग्रेशन डायरेक्ट आहे फॉर्म्युला. तर याचा फॉर्म्युला काय येतं, टॅन एक्स. आणि कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉट एक्स प्लस सी. इंटिग्रेशन घेऊन इंटिग्रेशन एक लक्षात ठेवा, शेवटी हे इंटिग्रेशनचं सिम्बॉल निघून गेलं इथनं की इथं प्लस सी आलं पाहिजे. म्हणजे इंटिग्रेशनचं सिम्बॉल निघून जातं आणि काय येतं इथं,
प्लस सी हे लक्षात ठेवायचं शेवट. तर इथं मायनस आलं, कोसेकचं इथं काय आलं मायनस आलं, टॅन एक्स मायनस कॉट एक्स आलं या ठिकाणी. ओके, बरोबर आहे. तर इथं टॅन एक्स मायनस कॉट एक्स आलं, प्लस सी झालं. ओके, चलो पुढं. आता हे 5 नंबरचं एक्झाम्पल घेऊन किती एक्झाम्पल त्यामध्ये भरपूर आहेत एक्झाम्पल, काय अडचण नाही घेऊ. आता हे 5 नंबरचं एक्झाम्पल. आजची ह्याची प्रॅक्टिस लगेच करा. शक्यतो इंटिग्रेशनचं सायमल्टेनियसली अभ्यास सुरू करा. आता मला वाटतं हे पहिलं दुसरं लेक्चर आहे, त्यामुळे हे लगेच लिहून पाठवा, सिस्टमॅटिक लिहा आणि याची PDF करून पाठवा, जेणेकरून तुम्हाला सायमल्टेनियसली अभ्यास होऊन जाईल. चॅप्टर सुरू असतानाच दररोज अभ्यास पूर्ण करा, लोड राहणार नाही. आता हे थोडंसं जरी अवघड वाटलं तर फार सोपं एक्झाम्पल आहे. बघा काय करायचं आहे, हे दिले सोडवाय तुम्हाला. ओके, इंटिग्रेशन I इज इक्वल टू हे घ्यायचं. ओके, आता ह्यात एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवावा लागतो. हा फॉर्म्युला इकडे बघा, हा फॉर्म्युला. या फॉर्म्युलामध्ये काय आहे, ह्याला ही फॉर्म्युला पाठ असल्याशिवाय एक्झाम्पल सुटत नाही. ह्या फॉर्म्युलामध्ये ए रेस टू लॉग ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ह्याचं एफ ऑफ एक्स उत्तर येतं. म्हणजे हे एवढं गायब होत येत. ते का येत असं विचार नका, कारण ते लॉगॅरिथमिक मधला कन्सेप्ट आहे, फॉर्म्युला येतो. तो फॉर्म्युला तसाच का आपल्याला विचार करायचा नाही. आता लक्षात आपल्याला फक्त काय त्याचं उत्तर एवढं येतं हे लक्षात ठेवायचे. तर ए रेस टू लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, म्हणजे एवढं येतलं काय, म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये लॉग बेस इथं ए असेल इथं पण ए असेल तर इथं सगळं कॅन्सल होऊन उत्तर किती येणार आहे, एफ ऑफ एक्स उत्तर येणार आहे. एवढा फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. मला तसं इथं करता येते का बघा आपल्याला. बघा इथं काय आपल्याकडे हे लिहून घेतलं आहे असं. आपण काय करू, इथे अजून एक फॉर्म्युला वापरला. बघा कुठला फॉर्म्युला वापरला बघा. आपल्याकडे एक रूल आहे इथं. कुठला रूल आहे बघा. आता लॉग एम असेल आणि इथं एन असेल तर ह्याचं काय होतं, लॉग एम रेस टू एन होतं. म्हणजे एन जे आहे ती एमच्या डोक्यावरती जातं. एन जे आहे ते एमच्या डोक्यावरती जातं. मग तुमचं इथलं एन जे आहे ते कुठे गेलं, एमच्या डोक्यावरती गेलं. लॉग एम रेस टू एन झालं. ओके, असं होणार आहे. मग तोच कन्सेप्ट इथं जर आपण वापरला तर बघा काय होईल. तर तुमचा 4 जो आहे तो काय झाला, एक्सच्या डोक्यावरती आला. बरोबर, ही 5 जो आहे तो कशा डोक्यावर आला, एक्सच्या डोक्यावरती आला. झालं इथपर्यंत आपण आलो. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला मिळालेलं आहे. ओके, मग आता पुढं एक्स रेस टू 5 आहे आपलं इथं. मग आता एक लक्षात ठेवा, ह्याच्या आधी पण आपण एक फॉर्म्युला बघितलेला. कुठला फॉर्म्युला बघितलेला आहे तर बघा. तर ह्याचं उत्तर असं कसं येतं, तर इथं बेस ई आहे. आता मगासारखं सेम झालं का बघा. इथं ई रेस टू लॉग ई, इथं बेस ई असतो. एक्स रेस टू 4 आहे. मग इथं बघा इथं ए आहे, इथं ई आहे, तसं इथं ई आहे, इथं ई आहे. एवढं काय होतं, गायब राहतं. काय मग फक्त एक्स स्क्वेअर राहतं. फक्त काय राहतं, एक्स स्क्वेअर. म्हणजे एवढं ह्या ठिकाणी काय होणार आहे, लॉग आणि ई एकामेकाला कॅन्सल होणार आहे. हे लॉग आणि एकामेकाला कॅन्सल होणार आहे. ते म्हणणार इथे ई लिहिलं नाही, ते आहे समजा. जसं 2 इज इक्वल टू आपण 2/1 लिहू शकतो, तसं इथं लॉग ई लिहिलं न लिहिलं असतं कधी कधी, तर हे असं लिहू शकतो. ओके, हे लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला हे लॉग आणि एकामेकाला कॅन्सल झालं, हे लॉग आणि एकामेकाला काय होतं, कॅन्सल होतं. एवढं उत्तर तुमचं येईल वरचं. म्हणजे वर काय आलं, एक्स रेस टू 4 एक्स रेस टू 5. खाली एक्स रेस टू 5 ऑलरेडी आहे. संपलं. आता इथनं पुढे सोपं झालं एकदम. बघा आता काय करायचं, ह्यानं सेपरेट डिवायडेशन करून घ्या. कसं सेपरेट डिवायडेशन करायचं बघा. आता ह्याचं सेपरेट डिवायडेशन एक्स रेस टू 4 आहे डिवायडेड बाय एक्स 5 करू. एक्स रेस टू 5 मायनस एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय एक्स रेस टू 5. आता एक्स रेस टू 4 आणि एक्स रेस टू 5 कॅन्सल झालं. खाली एक एक्स रेस टू राहील शिल्लक, कारण एक्स रेस टू 4 आणि 4 मध्ये तर 5 होतं, तर एक 4 एक्स कमी झाले, राहिला फक्त एक एक्स. वजा 5ला 5 कॅन्सल झाला, राहिला फक्त 1. मग या ठिकाणी असं आलं. हे कॅल्क्युलेशन करून म्हणजे भागाकार केल्यानंतर आपलं काय उरलं या ठिकाणी, तर या ठिकाणी 1/x - 1 तेवढं उरलं या ठिकाणी. आता हे आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, इंटिग्रेशन लावून घ्या. आत्ता खरं आपण इंटिग्रेशन घ्यायला बघा. इथून इथपर्यंत आपण एक्झाम्पल सोडवलं. इंटिग्रेशन तिथं वापरलं नाही आपण, बेसिक कन्सेप्ट वापरले आपण. कॅल्क्युलेशन वापरलं. काय वापरलं, कॅल्क्युलेशन. आत्ता खरं इथं ह्या स्टेपला आपण इंटिग्रेशन वापरणार आहे. इंटिग्रेशन अवघड नाही, त्यातलं बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे. बघा आता आतमध्ये मल्टिप्लाय करा. काय झालं, इंटिग्रेशन 1/x, ह्या dx ने इकडे मल्टिप्लाय करा dx, मायनस ह्या इंटिग्रेशन 1ला मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन 1 इंटू dx. ओके, तर 1/x चं इंटिग्रेशन काय असतं, लॉग एक्स असतं. डायरेक्ट फॉर्म्युला, बरोबर.
आणि 1चं इंटिग्रेशन काय असतं तर एक्स असतं, हे लक्षात ठेवा. येतं लक्षात? 1चं इंटिग्रेशन काय असतं एक्स, म्हणून प्लस सी ॲड केलं तुमचं फायनल उत्तर झालं. तर आता आपण लगेच काय करणार आहे, फंक्शन नावाचा चॅप्टर या ठिकाणी पाहणार आहोत. इंटिग्रेशन फार सोपं आहे आणि तुम्ही ज्या वेळेला जे CET नीट इंडियाचं ह्याचं काय प्रिपरेशन करता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं बेसिक लागतं, हे फार सोपं आहे इंटिग्रेशन चॅप्टर. दररोजच्या दररोज अभ्यास करा. आज जेवढं झालं तेवढं त्याची PDF तयार करा, चेक करून घ्या, व्हॉट्सअप पाठवा, ऑफलाईन चेक करा. तर हे 6 नंबरचं एक्झाम्पल पण सोपं आहे. आता फक्त त्यात फॅक्टरायझेशन आता ही जे आहे ते आपण 8वी 9वीत शिकलेलं आहे, हे तुम्हाला यायला पाहिजे. 8वी 9वीतला पॉईंट आहे हा, पण ते बेसिक आपण घेऊया, उद्या पण करून, काय अडचण नाही. आता आपण फंक्शन बघूया. 11वी मधला आपण सेट रिलेशन बघितलाय, आता त्यामधला फंक्शन चॅप्टर बघू. तो पण JEE मधला पहिला चॅप्टर आहे. JEEच्या सिलेबस मधला फंक्शन सेट रिलेशन हा पहिला चॅप्टर आहे, त्यामुळे तिथं लक्ष द्या. आता लगेच आपण काय करूया, तो चॅप्टर सुरू करूया. ह्याचं उद्या आणखी लेक्चर होईल.